सर्वांचे लाडके भाऊ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच आपल्या भागाचे माननीय आमदार राहुल आवाडे साहेब, माजी आमदार माननीय सुरेशराव हळवणकर साहेब, तसेच माजी आमदार प्रकाशअण्णा आवाडे साहेब, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे साहेब, व्यासपीठावर माजी आमदार प्रकाशअण्णा आवाडे, त्याचबरोबर यड्रावकर साहेब, संजय पाटील यड्रावकर नगराध्यक्ष यांचं स्टेजवर आगमन होत आहे. माजी आमदार प्रकाशअण्णा आवाडे साहेब, तसेच माजी सध्याचे आमदार यड्रावकर साहेब, सर्वांचा माजी जिल्हा परिषद जोरदार सदस्य टाळ्या वाजवून करायचा आहे. सगळ्यांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. व्यासपीठावर उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमिलाताई पाटील असतील, तारदाळ गावच्या सरपंच पल्लवी पवार वहिनी, खोतवाडी गावचे सरपंच कुंभार सर, कोरोची गावचे सरपंच संतोष बोरे सर, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी व उपस्थित मंदार बंधू व भगिनींनो, मी प्रियांका प्रवीण खोबरे तारदाळ पंचायत समितीसाठी अधिकृत उमेदवार आहे. तुम्हा सर्वांचा मला आशीर्वाद असावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा सोबत घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांची परंपरा पुढे घेऊन जाणारे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत. आम्हाला साहेब खरंच तुमचा सार्थ अभिमान आहे. आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आज तारदाळच्या प्रचार सभेच्या निमित्ताने उपस्थित राहत आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते व आभार मानते. खरं तर जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणजे कोरोची जिल्हा